आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। देशातील 5 कोटी ज्येष्ठ नागरिक हे या देशाची ठेव असून त्यांचे शारीरिक, मानसिक, वैचारिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक संस्था व मंडळे यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश दादाप्पा कोयटे यांनी वैजापूर येथे शुक्रवार रोजी केले। ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात केले। ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी जीवन कसे जगावे या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते। व्याख्याते होते अशोक देशमुख। त्यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करून ज्येष्ठांकडून प्राणायाम व योगासनेही करून घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैजनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव धोंडीराम सिंह राजपूत यांनी केले। वैजनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येथील ठक्कर बाजार हॉलमध्ये संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन ओम प्रकाश कोयटे होते, तर प्रमुख उपस्थिती वैजनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे उपाध्यक्ष रवींद्र आप्पा साखरे, आधारचे अण्णासाहेब शेळके, चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे साहेबराव साळुंके व ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अंजली जोशी, अलका साखरे यांची उपस्थिती होती। संजय मोरे, सचिन भट्ट यांनी सहभाग नोंदवला। ज्येष्ठ नागरिक सेवा निवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव निकम, सुरेश संत, माजी प्राचार्य BS जाधव, गोलालदास आसर, अर्जुन थोट, रामकृष्ण साठे, संपतराव डोंगरे यांच्यासह ज्येष्ठ महिला व पुरुषांनी योगाचे पाठही केले। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष आहेर, वैजापूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।